नांदेड़ की अंधेरी रात और हाजी अली भाई काफिला खिदमत। गुज़िश्ता शब जब गोदावरी नदी अपने खतरे के निशान को पार कर रही थी तो नांदेड़ के नशेबी इलाके यकायक सैलाब में डूबने लगे। घरों में पानी भरने लगा, लोग अपने मकानों में कैद हो गए, कोई बाहर निकलने की हिम्मत न कर सका। हर तरफ खौफ और बेबसी छा गई। ऐसे नाजुक वक्त में एक काफिला खिदमत मैदान में उतरा। सैयद हाजी अली भाई और उनके मित्र मंडल ने यह खतरनाक जिम्मेदारी अपने सर ली। रात के सन्नाटे में अंधेरे और गहरे पानी के बीच वो तराफों की मदद से एक एक शख्स को घर से निकालते और महफूज मुकाम तक पहुंचाते रहे। यह खिदमत सिर्फ इंसानों तक महदूद न रही बल्कि पालतू जानवरों को भी रिस्क्यू करके इनकी जिंदगियां बचाई गई। इस बेलौस जद्दोजहद से पंचशील नगर, GM कॉलोनी, दुलेशाह रहमान नगर और समीरा बाग के दर्जनों घराने महफूज मुकामात तक पहुंचाए गए। इस नेक काम में जीव रक्षक दल के शेख महबूब और हाजी भाई मित्र मंडल की पूरी टीम लाला मोइज बेग, मोहम्मद निहाल, अब्दुल अयान, अहमद अली, रेहान खान, अबूजर, मोहम्मद नदीम, सलाम, शेख नदीम, अजहर, तौफीक पठान, मोहम्मद मजहर, शेख सलमान और दीगर वॉलंटियर्स शरीक रहे। रात देर गए, तकरीबन 1:30 से 2 बजे तक ये कारनामा अंजाम दिया गया। न थकन का एहसास, न खौफ का साया, सिर्फ एक जज्बा, इंसानियत की खिदमत और जाने बचाने का आज़्म। ये कहानी इस बात की गवाह है कि जब मुसीबत आती है तो हकीकी हीरो वही होते हैं जो दूसरों के लिए अपनी नींद, सुकून, हत्ता कि अपनी जान की परवाह भी नहीं करते। इसी दौरान म्युनिसिपल कॉरपोरेशन ने भी NTC मिल में रिलीफ कैंप कायम किया, जहां मुतासिरीन को खाने की फराहमी का इंतजाम किया गया। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। नदीनं अलर्ट लेवल तर ओलांडली आहे। सध्या डेंजर लेवलपर्यंत पाणी गेलेलं आहे। 353.5 मीटर हाईटची आता उंची आलेली आहे। जवळपास 3 लाख क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं आहे। या परिस्थितीमध्ये लो लाईंग एरियामध्ये पाणी साचलेलं आहे। आत्तापर्यंत रात्रीच्या परिस्थितीनुसार जवळपास 860 जे आहेत फॅमिली घरं नागरिक हे आपल्या इथं निवारा केंद्रामध्ये राहण्यासाठी आलेले आहेत। त्यांची खाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यासोबतच वैद्यकीय पथकामार्फत त्यांची आरोग्याचीही तपासणी करण्यात येत आहे। त्यासोबतच आपण या आज आणि उद्या आपल्याला ऑरेंज अलर्ट असल्यामुळं आणि जायकवाडीमधून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळं आपल्याला आणखीन 24 तास अलर्ट राहण्याची गरज आहे। त्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी पाहण्यासाठी आपण आज किल्ला परिसरामध्ये आलेलो आहेत। या ठिकाणीही गाडीपुरा भागातले नागरिक आश्रय घेऊन आहेत। त्यांची विचारपूस करण्यात आली। त्यांनीही महापालिका प्रशासनामार्फत ठेवण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे। त्यासोबतच काही लोक जर नागरिक आणखीनही या ठिकाणी आले नसतील तर त्यांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की पाण्याची वाट न पाहता जो जायकवाडीमधून विसर्ग केलेला आहे ते पाणी येणारच आहे। आणि शहरामध्येही ऑरेंज अलर्ट असल्यामुळं जर पाऊस पडला तर यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती होईल। त्यामुळे सुरक्षित स्थळी यावं असं आम्ही त्या नागरिकांनाही आवाहन केलेलं आहे। आणि नागरिकांकडूनही त्यासोबतच काही सामाजिक कार्यकर्त्याकडूनही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे ही परिस्थिती हाताळण्यास मदत होत आहे। आपल्याला उद्यापर्यंतचा अलर्ट आहे, म्हणजे आणखीन 24 तास तरी आपल्याला याबाबत दक्ष राहणं गरजेचं आहे। त्यानंतर पाणी ओसरल्यानंतर महापालिका त्या ठिकाणची स्वच्छता करेल आणि फवारणीचं काम करेल। नागरिकांनी आता सांगितल्याप्रमाणे पाणी येणारच आहे। त्यामुळं आपल्या घरामध्येच न थांबता आपली सुरक्षित स्थळी येण्याची व्यवस्था करावी। त्यासोबतच काही मुलं पाण्यामध्ये खेळतात किंवा जी मागे दुर्दैवी घटना घडली आहे त्या पद्धतीनं होऊ नये यासाठी नागरिकांनी विशेषतः तरुणांनी आणि मुलांनी आपली काळजी घ्यावी आणि सुरक्षित स्थळी यावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे।